मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र, दोस्त, सखा डॉक्टर विजय महाडिक. मित्रांनो, आपण वात सिरीज हा भाग आपण काही दिवसापासून चालू केला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 1 मध्ये की वात म्हणजे काय, त्याचे गुणधर्म काय आहेत, की याच्याबद्दल माहिती घेतली. आणि आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरती काम करणाऱ्या 2 वनस्पतीबद्दल आणि 2 तेलांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. परंतु हा भाग किंवा ही सीरीज चालू करण्यापूर्वी आपल्याला मागच्या एका व्हिडिओमध्ये किंवा मागच्याच वाताच्या व्हिडिओमध्ये एका निवृत्ती भोपळे नावांच्या व्यक्तीची आपल्याला कमेंट आली होती, की पोटामध्ये अन्न गेल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर अपचन होतं आणि गॅसेस होतात. याबद्दल काहीतरी सांगा. आपण त्याचं उत्तर देऊ आणि त्यानंतर आपला पुढचा भाग चालू करू. तर ज्यावेळेस तुम्ही जेवण करताय आणि त्याचं अपचन होतंय किंवा गॅसेस होत आहेत, याचा अर्थ तुमच्या शरीरात वात वाढतोय आणि तुमचं लहान आतड्याचं, मोठ्या आतड्याचं आणि लिव्हरचं काम व्यवस्थित नाही आहे. पित्त, पाचक पित्त नावाचं जे पित्त आहे, जे पचनक्रियेचं काम करतं, तर त्याचं काम देखील बिघडलेलं आहे. तर याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर पित्त वाढवणारा आहार कमी केला पाहिजे आणि वात वाढवणारा आहार देखील कमी केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेवणामध्ये काय घेऊ शकताय, की रात्रीच्या जेवणामध्ये काकडी खाणं, म्हणजे सॅलड खाणं, काकडी, गाजर, बीट, काळे मनुके हे रात्रीच्या जेवणामध्ये घ्यावे. सकाळचं जेवण करत असताना वेळेवरतीच जेवण करावं. जेवणावरती जेवण करू नये. जेवण करत असताना जास्त वेळा चावून खावं, मध्ये-मध्ये पाणी प्यावं, की याने पचनक्रिया तुमची चांगली होऊन जाईल. एक घास 32 वेळा चावून खायचा. अशाच पद्धतीनं जेवणाला कमीत कमी 32 वेळा म्हणजे एक घास 32 वेळा चावून खाल्ला पाहिजे आणि कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास तुमच्या जेवणासाठी लागले पाहिजेत. याच्यासोबतच सकाळी लवकर उठणं, दुपारी न झोपणं आणि रात्री लवकर झोपणं हे करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीमुळे पित्त वाढतं, जसं की तुरीची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, पाव, बटर, खारी टोस्ट, पित्त वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मासे असतील, की हे खाणं टाळावं. जेवणाच्या नंतर लगेच झोपू नये. शतपावली करावी आणि त्यानंतरच झोपायला पाहिजे. सकाळचं जेवण साधारण 8 ते 9च्या दरम्यान व्हायला पाहिजे आणि रात्रीचं जेवण 5 ते 7च्या दरम्यान व्हायला पाहिजे. याच्यासोबतच ज्याच्यामध्ये बिया जास्त असतात, जसं की वांगं, टोमॅटो, मिरची याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे हा देखील आहार घेऊ नये. मैद्याचं, बेसनचं पदार्थ टाळावेत, की जेणेकरून तुमच्या शरीरात वात वाढतो किंवा पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. शिळं अन्न बिलकुल खाऊ नये. याच्यासोबतच काही औषधं देखील घ्यावेत. सत्यन कॅप्सूल सकाळी रात्री 1-1 गोळी जेवणाच्या आधी घ्यावी. पूर्णविराम चूर्ण रात्री झोपताना अर्धा चमचा घ्यावा, की जेणेकरून तुमचं पोट चांगल्या पद्धतीनं साफ होईल आणि पोटामधले गॅसेस कमी होतील. शंखवटी सकाळी रात्री 1-1 गोळी जेवणाच्या आधी घ्यावी आणि लसूण अडीवती 1-1 गोळी जेवणाच्या नंतर घ्यावी. याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि तुम्हाला जो पोटामध्ये गॅस तयार होतोय, तो गॅस तयार होणार नाही. गॅस हे देखील वाताचा एक विकृत वाताचं एक स्वरूप आहे. मित्रांनो, तुम्हाला जसं म्हटलं की 2 वनस्पतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर माझ्या हातात जी वनस्पती दिसते, हिला बिब्बा म्हटलं जातं किंवा भल्लातक हा संस्कृत शब्द आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, वातावरती काम करण्यासाठी भल्लातक आम्ही औषधामध्ये वापरत असतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भल्लातकबद्दल माहिती सांगितली आणि काही ठिकाणी मलाच भल्लातकचं तेल लागलं होतं आणि त्या ठिकाणी जखम तयार झाली किंवा भाजल्यासारखं झालं. म्हणजे बिब्यामध्ये एवढं उष्ण आहे किंवा याचे जे गुणधर्म सांगताना आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं की उष्ण आणि तीक्ष्ण गुणात्मक असा बिब्बा आहे. सूक्ष्म गुणात्मक आहे आणि तेल असल्यामुळे तो स्निग्धसुद्धा आहे. याला अग्निमुख हा शब्द आहे. म्हणजे याच्यामध्ये उष्णता इतकी प्रचंड आहे, इतकी भयानक उष्णता आहे, की याला अग्निमुख म्हटलेलं आहे, की म्हणजे ह्याच्यामध्ये जर ह्याच्या बिब्याच्या झाडाखाली जरी कोण गेलं, तर बऱ्याच लोकांना अंगावरती खाज येते किंवा गांद्या येत असतात. म्हणून त्याला अग्निमुख म्हटलेलं आहे. मित्रांनो, ह्या बिब्याचं तेल काढतात. काय केलं जातं, जर बिब्बा गरम केला, तर याने त्याचं तेल निघतं आणि हे तेल वातविकारावरती वापरलं जायचं. पूर्वीच्या काळी आमची आजी काय करायची, की ज्यावेळेस तिचे गुडघे दुखायचे, तर ते बिब्याचं तेल काढायची आणि सुईनं ते बिब्याचं तेल गुडघ्याला किंवा टाचेला लावलं जायचं आणि त्याने त्याची सांधेदुखी राहत होते. पण पूर्वीच्या काळातल्या लोकांची रोगप्रतिकारक क्षमता किंवा स्वतःची इम्युनिटी सिस्टम खूप चांगल्या पद्धतीनं होती. त्यामुळे बिब्याच्या तेलाचा किंवा बिब्याचा त्रास त्या लोकांना जास्त होत नसेल. परंतु आम्ही जेव्हा व्यवहारात अशा काय म्हणजे बिब्याचं तेल जर रुग्णाला वापरलं, तर त्याच्यामध्ये त्याला ते सहन होत नाही आणि त्याचा परिणाम किंवा भाजल्यासारखं होणं असेल किंवा उष्णता प्रचंड वाढणं असेल किंवा त्याच्या अंगावरती गांध्या येणं असेल, हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. याच्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की स्त्रियांच्यामध्ये आणि गर्भिणी स्त्रियांमध्ये आणि लहान मुलांच्यामध्ये बिब्बा वापरू नये. कारण याच्यामध्ये उष्णतेचा त्रास प्रचंड होतो. तर आयुर्वेदामध्ये भल्लातकासव नावाचं एक खूप चांगलं औषध शास्त्रकारांनी बनवलेलं आहे. भल्लातकासव जर घेतलं तर याने शरीरातला वात कमी होतो
सांधेदुखी कमी येते. ज्या लोकांना खोकला आहे, अशा लोकांचा खोकला देखील कमी होतो. विशेष करून ज्या लोकांना ॲलर्जीचा त्रास आहे, म्हणजे शिंका येणं असेल, सर्दी होणं असेल, दम लागणं असेल, धाप लागणं असेल, अशा रुग्णांच्यामध्ये जर भल्लातकासं वापरलं, तर याने खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा खोकला, कफ आणि ॲलर्जीचा त्रास कमी होऊन जातो. वातविकारामध्ये भल्लातक खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास आहे, अशा लोकांनी काय करावं, की बिब्याचे तुकडे घ्यावेत. साधारण 16 पट पाण्यामध्ये त्याचा काढा करावा आणि काढा केल्यानंतर तो काढा 1/4 उरवून तो जर घेतला, तर याने त्यांचा मूळव्याधाचा त्रास कमी होऊन जातो. बिब्बा वापरायचा असेल, तर शुद्ध केल्याशिवाय बिब्बा वापरू नये. तर त्याच्या शुद्धीच्या काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, की बिब्याचे तुकडे करावेत आणि ते विटकारी चूर्णामध्ये ठेवावेत. साधारण 3 महिने ठेवल्यानंतर त्याचा जो ताव आहे तो कमी येऊन जातो आणि तो औषधामध्ये आपण वापरू शकतो. गोमूत्रामध्ये देखील बिबे भिजत ठेवावे आणि रोज गोमूत्र बदलावं आणि 7 दिवसानंतर बिबे वापरायला घ्यावेत. अशाच पद्धतीनं गाईच्या दुधामध्ये सुद्धा आपण बिब्बे भिजत ठेवू शकतो आणि रोज गाईचं दूध बदलावं आणि हा बिब्बा वापरायला घ्यावा. ज्यावेळेस आपण बिब्बा पोटामधून देत आहोत, तर अशा व्यक्तीला पूर्णपणे स्निग्ध केल्याशिवाय बिब्बा खायला देऊ नये. म्हणजे त्याला तोंडाला आतून तूप लावावं, पोटामध्ये तूप घ्यायला हवं आणि घेतल्यानंतरच मग बिब्बा खायला द्यावा, की जेणेकरून त्याचा परिणाम हा त्या पेशंटमध्ये चांगल्या पद्धतीने होतो आणि बिब्यापासून होणारा जो त्रास आहे तो कमी प्रमाणात होतो. बिब्याचे विषारी गुणधर्मसुद्धा खूप आहेत, की तो जर अंगाला लागला तर त्या ठिकाणी भाजल्यासारखं होणं, सुजल्यासारखं होणं आणि त्या ठिकाणी जखमा तयार होत असतात. तर अशा वेळेस काय करावं, की प्रवाळ पंचामृत रस असेल किंवा कामदुधा रस असेल, ही पोटातून घ्यावी आणि लावण्यासाठी चिंचेचं जी साल आहे ती जर आपण त्याची मशी करून म्हणजे ती जर भाजून त्याची राख जर लावली, तर भाजलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी येऊन जातात. दुसरी वनस्पती आहे काकडाशृंगी. याचं जे लॅटिन नेम आहे ते रस सक्सॅनिडिया असं आहे. याला कर्कट शृंगी म्हणतात आणि शृंगी असा देखील पर्यायी शब्द आहे. सर्व रोगांच्यावरती काम करणारी वनस्पती म्हणून कर्कट शृंगीला किंवा काकडा शिंगीला म्हटलं जातं. याचे जे गुणधर्म आहेत ही कटुरसात्मक आहे आणि उष्ण गुणात्मक आहे. याचं वीर्य देखील उष्ण आहे. मित्रांनो, ज्या लोकांना खोकला आहे, ज्या लोकांना ॲलर्जीची सर्दी आहे, अशा लोकांच्यासाठी कर्कटशृंगी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. ज्या लोकांचे सांधे दुखतायत, गुडघेदुखी, कंबरदुखी होते, यांच्यासाठी लेप लावण्यासाठी जर कर्कटशृंगी आपण गरम पाण्यातून जर लावली, तर याने खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणची सांधेदुखी आणि सांध्यांच्यावरती सूज कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यासोबतच महत्त्वाचा घटक म्हणजे जर समजा ज्या लोकांच्यामध्ये पुरुषत्व कमी आहे आणि शुक्राणूंची संख्या कमी झालेली आहे, अशा लोकांच्यामध्ये काकडाशृंगी म्हणजे कर्कटशृंगी, अश्वगंधा, तूप, मध, साखर हे जर घेतलं तर याने खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं पुरुषत्व त्या व्यक्तीचं वाढत असताना शुक्राणूंची संख्या वाढते. पोटातून घेत असताना कर्कटशृंगी आणि अश्वगंधा हे चूर्ण पोटातून जर घेतलं तर याने त्याच्या शरीरातला वात कमी येऊन जातो. लहान मुलांना बालदमा आहे अशा लोकांच्यामध्ये कर्कटशृंगीचा काढा जर मध टाकून घेतला तर याने त्याचा बालदमा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या लोकांच्यामध्ये सुद्धा हे औषध आपण जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो. ही 2 वनस्पती आपण वातासाठी सांगितले. आता याच्यानंतरच 2 बेसिक तेलं, की जे तेलं वातावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. परवा पत्रकार राहुल कुलकर्णींचा एक व्हिडिओ बघितला, की ज्याच्यामध्ये की क्रीम लावल्यानंतर काही लोकांच्या किडनीवरती त्याचा परिणाम झाला आणि त्या ठिकाणी परिणाम झाल्यानंतर की किडनीवरती सूज येणं असेल किंवा त्याचं क्रिएटिनिन वाढणं असेल, अंगावरती सूज येणं असेल, असे परिणाम आपल्याला झालेले पाहायला मिळाले. त्याचं ज्यावेळेस आम्ही कमेंट सेक्शन चेक केला, तर त्याच्यामध्ये काही लोकांची कमेंट अशी होती, की त्वचेला औषध लावल्यानंतर किडनीवरती कसं काय परिणाम झाला? तर त्याचं असं होतं, की जे आपल्या बॉडी पोर्स असतात, तर त्याच्यामधून ते औषध आतमध्ये उतरत असतं आणि त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती परिणाम करत असतं. म्हणून आपण तेलं हे संधिविकारामध्ये लावायला देत असतो, की जेणेकरून त्याचं जे बॉडी पोर्समधून आतून तेल जातं, तर ते सांध्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सांधेदुखी कमी होत असते. यातलं जे पहिलं तेल आहे ते तिळतेल आहे. तर तिळतेल जर आपण ज्या ठिकाणी सांधेदुखी होते म्हणजे गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठ, मान, टाच दुखत असतील, तर या ठिकाणी जर गरम करून जर लावलं, तर याने सांधेदुखी खूप चांगल्या पद्धतीने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रकारच्या कुष्ठामध्ये आपण तिळाचं तेल वापरू शकतो, की जेणेकरून तिळाचं तेल जर सगळ्या प्रकारच्या कुष्ठामध्ये वापरलं, याने सुद्धा कुष्ठ चांगल्या पद्धतीने कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर अंगावरती खाज होत असेल, तर याने सुद्धा खाज कमी होते. जी आयुर्वेदातली तेलं आहेत, महानारायण तेल असेल, बला तेल असेल, तर याचं जे बेस मटेरियल आहे, हे सुद्धा तिळाचं तेल आहे. आयुर्वेदामध्ये रोज तिळाच्या तेलानं अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे. जर अभ्यंग स्नान जर आपण केलं,
तर याने काय होतं, की तुमच्या शरीर जे आहे, ते चिरतरुण दिसायला चालू होतं. म्हणजे तुमचं जे वय आहे, समजा तुमचं वय 40 असेल, तर तुमचं वय 5 वर्ष कमी दिसतं. म्हणजे 35 वर्षाचे तुम्ही दिसतात. कारण अंगावरती सुरकुत्या उठणं, याच्यासोबतच केस पांढरे होणं, याच्यामुळे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. ही तिळाच्या तेलाबद्दल माहिती झाली. याच्यानंतरच खोबरेल तेल आपण फक्त डोक्याला लावायलाच वापरतो किंवा केसांना लावायलाच वापरतो. परंतु ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होतोय, अशा लोकांनी खोबरेल तेल जर पोटातून घेतलं, तर याने सांधेदुखी त्यांची कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या लोकांची शुक्राणूंची संख्या कमी आहे, अशा लोकांच्यामध्ये सुद्धा खोबरेल तेल जर आपण पोटातून घेतलं, तर यांना वाजीकरण फायदा होऊन त्या ठिकाणी शुक्राणूंची संख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, ज्या लहान मुलांना झोप लागत नाही, अशा लहान मुलांना जर खोबरेल तेलाने मसाज केला, तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लहान मुलांना झोप लागते. वयस्कर लोकांच्यामध्ये सुद्धा आपण खोबरेल तेल डोक्यांना लावून किंवा त्यांच्या तळपायाला जर मसाज केली, तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना झोप लागते. ज्या लोकांना डोळ्यांचा त्रास आहे किंवा चष्म्याचा नंबर आहे, अशा लोकांच्यामध्ये तळपायाला रोज सकाळी खोबरेल तेल लावलं, तर त्यांनी त्यांच्या डोळ्यांचा नंबर कमी येतो किंवा डोळ्यांची होणारे आगाग कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, ही माहिती आपण वात कमी करणारी 2 तेलं आणि वात कमी करणारे 2 वनस्पती याच्याबद्दल माहिती घेतली. वाताबद्दल जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंट करा. आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.